हो रे राजा, कळतंय मला. म्हणून असं रडतात का? हे बघ, तू रडलेला आई बाबांना सुद्धा नाही आवडणार. अगं बाबा म्हणायचे ना, माझी काव्य स्ट्रॉंग आहे, हुशार आहे. मग असं रडतात. शांत हो, चल शांत हो. आणि जा झोप झोप. उद्या कॉलेजला नाही जायचं का? सर्वप्रथम व्हेरी फर्स्ट टेल या यूट्यूब चॅनलचा खूप खूप आभार. वेळात वेळ काढून आमचं नाटक कव्हर करण्यासाठी आलेले व्हेरी फर्स्ट टेल या चॅनलचे आणि निषाद यांचं खूप खूप मनापासून आभार. नमस्कार, मी विस्मय कासार. नमस्कार, मी दर्शन गुलब. ह्या नाटकाचं लेखन विस्मय कासार यांनी केलेलं आहे. मी दिग्दर्शन केलेलं आहे. या नाटकासंबंधी काही सांगायचं झालं तर हे नाटक एकाच नात्याबद्दल बोलत नाही आहे. हे नाटक खरं तर जीवनात आपल्या जितकी नाती आहेत त्याबद्दल ते बोलते. जसं की आई वडील असतील, बहीण भाऊ असतील, प्रियकर प्रियसी असतील आणि आणखीन काही नाती जी आपल्या जीवनात आहेत त्याबद्दल हे नाटक भाष्य करतं. हे नाटक जेव्हा सादर होत असतं तेव्हा प्रत्येकाचे रिव्ह्यू प्रेक्षकांचे मला असे ऐकायला मिळतात की हे नाटक रिलेट होतं. तर हे नाटक कसं रिलेट होतं आहे किंवा काय आहे या नाटकात हे पाहायला तुम्ही जरूर या. पुढच्या प्रयोगाला भेटूच. एक नातं असंही या नाटकाबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर मूळतः ही नाटकाची संकल्पना माझ्या बहिणीची आहे. माझ्या बहिणीने आणि मी बघितलेलं स्वप्न आहे हे नाटक. आणि मुळात ते बहीण भावाच्या नात्यावरच आधारित नाटक आहे. जसं मगाशी सरांनी सांगितलं, इतर नातीसुद्धा आम्ही खुलवून दाखवली त्या नाटकात. जसं मैत्रीचं नातं, प्रेमाचं नातं. पण मैत्री आणि प्रेम हे भाव बहिणीच्या आयुष्यात असतंच आणि ते नातं आम्ही जास्त खुलवून दाखवले. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाला हवं असणार आहे. म्हणजेच जसं प्रेक्षक आणि कलाकार यांचं जसं नातं आहे तसंच एक नातं असंही. आणि त्याला माझी झोप मोड करायला. शांतपणे झोपही देऊ नकोस तुम्हाला. काय हा पसारा झालं ना? जा झोप आता. जा झोप आता. तुला ना जातोय. नमस्कार, मी रंजना मापदी. एक नातं असंही या नाटकात मुख्य भूमिका करते काव्या देशमुखची. आता ही मुख्य भूमिका तुमच्यापर्यंत मी घेऊन येते आणि ती खूप महत्त्वाची भूमिका आहे. कारण हल्ली मुलींना फ्रीडम खूप महत्त्वाची गोष्ट वाटते. प्रत्येक ठिकाणी त्यांना फ्रीडम हवं असतं. पण त्या फ्रीडमचा आपण उपयोग कसा करतो, कसा करायला हवा किंवा आपल्याला त्याचा उपयोग करता येतो तरी का, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या नाटकामधूनच मिळणार आहेत. तर हे नाटक तुम्ही नक्की बघायला या आवर्जून. धन्यवाद. नमस्कार, मी सुमित चौधरी. मी गेली 8 वर्ष मराठी रंगभूमीवर मराठी नाटकांमधून काम करतो आहे आणि आमचं शिवाय मेगा फिल्म निर्मित एक नवकोरं नाटक रंगभूमीवर आलेलं आहे, ज्याचे प्रयोग सुरू झालेले आहेत. तुमच्या जवळच्या नाट्यगृहांमध्ये जेव्हा आमच्या नाटकाचे प्रयोग असतील तेव्हा या नाटकाला नक्की उपस्थित राहा आणि आमच्यावर प्रेम करत राहा. मी या नाटकात पहिल्यांदाच म्हणजे आत्तापर्यंत मी अनेक भूमिका केल्यात. या नाटकात मी एक वेगळी भूमिका करतो आहे, नेगेटिव्ह कॅरेक्टर करतो आहे. तुम्ही इतर पात्रांवर जसं प्रेम केलं, मी साकारलेल्या भूमिकांसाठी तुम्ही जे प्रेम दिलं तसंच या भूमिकेसाठीही तुम्ही प्रेम द्याल अशी मी अपेक्षा ठेवतो. नमस्कार, मी अमोल जमादार. एक नातं असंही ह्या नाटकामध्ये मी अनिकेत हे पात्र करतो आहे. याआधी मी यदाकदाचित रिटर्न्स ह्या नाटकामध्ये काम केलं आहे. त्यानंतर मला या नाटकामध्ये अनिकेत हे पात्र साकारण्याची संधी मिळाली आणि हे पात्र करताना मला खरंच खूप मजा येते. ते एक युनिक कॅरेक्टर आहे. म्हणजे जसं की एका नाटकामध्ये काहीतरी कॉमेडी वगैरे अशा टाईपमध्ये मी हे पात्र साकारतो आहे आणि नक्कीच तुम्हाला हे पात्र बघायला आवडेल. तुम्ही आपल्या जवळच्या नाट्यगृहात जेव्हा कधी हा प्रयोग लागला असेल एक नातं असंही, तुम्ही नक्की या आणि ह्या नाटकाचा आनंद घ्या. नमस्कार, माझं नाव देवयानी नंदकुमार पेंडुरकर. एक नातं असंही हे आपलं जे नवीन कोरं नाटक येऊ आलं आहे, त्या नाटकामध्ये माझी अशी एक छोटीशी भूमिका आहे. पण ती अशी भूमिका आहे ज्यासाठी तुम्हाला नाटक बघायला यावं लागणार. आणि तुम्हाला माहिती आहे का हो, हे नाटक कशावरती आहे? हे एका भावा बहिणीवरती नाटक आहे आणि क्वचितच आपल्याला बघायला मिळतात अशी नाती फुलवणारी नाटकं. सो माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही हे नाटक जरूर बघायला या. आमच्या प्रत्येक पात्रावर तुमचं प्रेम असू द्यात, आमच्या प्रत्येक प्रयोगावर तुमचं प्रेम असू द्यात. धन्यवाद. नमस्कार, मी संजय उंबरकर. एक नातं असंही ह्या नाटकाचा म्युझिक ऑपरेटर. हे नाटक जेव्हा मला विचारलं गेलं तेव्हा मला खूप
छान वाटलं की हे नाटक आपल्याकडे ऑपरेटिंगसाठी येतं आहे. तर तुम्ही हे नाटक नक्की बघा. खूप छान नाटक आहे. असंही आणि शिवाय मेगा फिल्म्स निर्मित एक नातं असंही या नाटकाचं मी म्युझिक दिग्दर्शनाचं काम करतो आहे. या नाटकाचे BGM ट्रॅक्स आणि शीर्षक गीत मी बनवलं आहे. त्याचं चाल लावायचं आणि कंपोजिशन करण्याचं काम मी केलं आहे. या नाटकाबद्दल सांगायचं झालं तर नाटकाची स्टोरी खूप छान आहे. अगदी ह्या आजच्या घडामोडीवरती घडणारी ही स्टोरी आहे आणि लेखक विस्मय कासार याने ती अतिशय चांगल्यारीत्या मांडलेली आहे. दिग्दर्शक घोलप सरांनीसुद्धा ती चांगल्या प्रकारे दिग्दर्शन केलं आहे त्या गोष्टीचं. त्याचं म्युझिक करताना इतकी गंमत होती की प्रत्येक इमोशनला, प्रत्येक सॅडनेस असेल किंवा त्याचा हॅपीनेस पण आहे त्यामध्ये कुठे कुठे काही क्षण जातात ज्यामध्ये खूप इमोशनली ते होऊन जातं आणि काही क्षण असे येतात की तुम्ही ते बघताना पण म्हणजे मी आता ते शब्दातसुद्धा मांडू शकत नाही. असे काही क्षण येतात. त्या क्षणालासुद्धा ते म्युझिक वाईज, त्या BGM वाईज खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट करायचा होता. तर ते काम कितपत चांगलं झालं आहे, कितपत वाईट झालं आहे, कसं झालं आहे, काय झालं आहे हे बघण्यासाठी तुम्ही नक्कीच या. हॅलो नमस्कार, माझं नाव आरती दौंड. मी एक नातं असंही या नाटकात तन्वीचा रोल करते. मला असं वाटतं की प्रत्येकाला भाऊ बहीण आहेत आणि भावा बहिणींमधलं हे एक नातं खूप स्पेशल आहे आणि हे नातं अजून घट्ट व्हावं म्हणून मला असं वाटतं प्रत्येक भावा आणि बहिणीने आमचं एक नातं असंही हे नाटक बघायला आवर्जून यावं. धन्यवाद. थोडस खट्याळन थोडा धीरही, थोडीशी जाणीव थोडं अजाण.